कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। मेहकर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या घोगाव दांदडे येथील ग्रामपंचायतमध्ये 15व्या वित्त आयोगातील कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप, तसेच दलित वस्तीतील काम ठरावाप्रमाणे नसून इतरत्र ठिकाणी करण्यात आल्याचा आरोप आणि रोहयो घ्या कामामध्ये सुद्धा रोजगार सेवकांनी आपल्या घरचेच वारंवार मजूर दाखवून पैसे काढून खूप मोठ्या प्रमाणात शासनाला चुना लावत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे। ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधी मधून वेळोवेळी केलेल्या खरेदी या शासनाच्या नियमाप्रमाणे केलेल्या नसून अतिशय निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या असून त्याचे बिल आणि रेकॉर्ड सुद्धा ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नसून सदर खरेदी ही GM पोर्टल द्वारे करणे आवश्यक असताना देखील करण्यात आले नाही। या प्रकरणी वारंवार गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नव्हती। सरपंचपती ग्रामपंचायत कारभारामध्ये हस्तक्षेप करत असल्यामुळे कामे प्रभावित होत असून सचिव गावामध्ये राजकारण करत असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे मोदी आवास योजनेचे घरकुल प्रस्ताव हे पंचायत समितीला पाठवलेच नाही आणि काही अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून आणि लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले। याची संपूर्ण चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी इशारा यावेळी देण्यात आला। उपस्थित गणेश गारोळे, कैलास उत्पुरे, प्रवीण उत्पुरे, प्रफुल्ल देशमुख, देवेंद्र आखाडे, जुबेर खान, संदीप नालिंदे, सागर मुरकुटे यांनी दिलाय। मेहकर पंचायत समिती समोर आमचे कार्यकर्ते अरविंद दांदडे व त्यांचे सहकारी हे गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला ग्रामपंचायतने केलेल्या गैरव्यवहाराबद्दल व सचिवावर निलंबनाची कारवाई करावी यासह इतर मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले। आजचा 3रा दिवस आहे, परंतु प्रशासनाच्या वतीने आजपर्यंत त्यांच्या उपोषणावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी मी उपोषण मंडपाला भेट दिलेली आहे। माननीय रविकांत तुपकर साहेबांनी सुद्धा फोनद्वारे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि तुपकर साहेब व आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या ठिकाणी एक भूमिका घेतलेली आहे। आज 4 वाजेपर्यंत जर या उपोषणाची दखल घेतली गेली नाही तर 4 वाजेनंतर मुंबई नागपूर महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील या ठिकाणी येतील आणि या उपोषणाच्या आंदोलनाचा उद्रेक होऊन मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। हा इशारा मी या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देतो। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।